जय जिजाऊ, जय शिवराय. हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आय होप सगळे ठीक असाल. बघू शकता तुम्ही, आत्ताच वैष्णवीला दवाखाना करून 2 दिवस पण झाले नाही आणि कालच थोडंसं बरं नाही लागलं तर आज लगेच तिने सगळं किचन घासायला घेतलंय. तुम्ही बघू शकता, थोडं जरी बरं लागलं तर लगेच ती चालू झाली साफसफाईला. हे बघा राडा, सगळं फ्रीज, किचन, त्याच्यानंतर मांडणी ही पूर्ण घासते ती. हे बघा, थोडंसं जरी बरं लागलंय ना का लगेच सुरू होऊन जाते साफसफाईला. सर्व घर तिने साफसफाईसाठी काढलंय. इथून तिथून साफसफाई करण्यासाठी हे बघा सगळा पसारा पांगून ठेवलाय. सगळंच काढलंय तिने साफसफाई. तुम्ही बघू शकता, जसे की काय आता आमच्या घरी काही मोठा कार्यक्रम आहे किंवा काही पाहुणे रावळे येणार आहे म्हणून एवढी साफसफाई चालू आहे. आता काय म्हणावं या वैष्णवीला, मला आता काही समजत नाहीये. हिने आत्ताच बरं नाही लागत आहे इतका साफसफाईला हातभार चालू केला लावायला. आता काय म्हणावं या वैष्णवीला, जसं की काही कार्यक्रम आहे. आता ते तिचंच तोंडून तुम्ही ऐका, का बरं तिने लगेच काढले आवरायला, थोडासा दम का बरं नाही मारला, आराम का बरं नाही करत, लगेच साफसफाई करायला चालू झाली. वैष्णवी, काय आहे आज, काही कार्यक्रम आहे का? तुला आत्ताच बरं नाही वाटलं तर तू लगेच साफसफाईला घेतलंय? हा, आत्ताच दवाखाना करून आला ना तुझा? घरात घाण होऊन द्यायची का? थोडस खराब वाटते, धूळ वगैरे झालेली. आता उन्हाळ्यामुळे खूप धूळ होती तेव्हा. अरे पण ते बरोबर आहे, पण मग आत्ताच दवाखाना केला, आपली तब्येत बरोबर नाहीये, मग आपण हे लगेच. बरं नव्हतं म्हणूनच मी आवडलं नाही. आज बरं वाटतंय मला, त्यामुळे मी आवडते. हा, म्हणजे कसं आहे, परत दुखणं ताबडतोब यायला पाहिजे, हाय की नाही? दुखणं यावं म्हणून नाही, तर छान वाटतं घर आवडलं. बघू शकता तुम्ही, वरच हे पूर्ण घासलं तर तिथं हात पुरत नाही माझा ते. आणि आता हे डब्बे मी ना ते फराळा जे केलं आपण ते भरून ठेवलेले, एकदा याला पण हात मारायचा आहे, पूर्ण घासून घ्यायचे, क्लीन करून सगळे लावून द्यायचे. रॅकवरचे भांडे मी आता घासणार आहे लगेच. रॅक नाही घासले, इकडचे खालचे कपडे वगैरे आवरले, एवढे भांडे घासणार आहे, आवरते आता. काय म्हणावं या वैष्णवीला, आत्ताच कुठे बरं नाही लागलं तर लगे लागली काम करायला. आणि रोजचं काम पण चालू आहे बरं का, रोजचं धुणे भांडे जे रोजचं काम असतं ते पण चालू आहे, आणि हे पण, आणि एकटीच काम करते बरं का. आणि एवढा पसारा काढून ठेवलाय, आता हे परत दुखणे यायचं काम आहे की नाही. आणि अक्षरशः तिला धुळीची अलर्जी बरं का. आता एवढं तिने पसारा काढलाय, आता यातून धूळ उडणार, मग तिला परत शिंका चालू होणार, शिंका चालू झाल्यावर परत सर्दी होणार, सर्दी चालू झाल्यावर मग परत पुन्हा ताप, थंडी वाजून येणार, परत दवाखाना. म्हणजे आलं की नाही परत तिथेच. नाही, छान वाटतं, स्वच्छता वाटते, प्रसन्न वाटतं घरामध्ये स्वच्छता ठेवल्यावर. पण आपल्याच जीवाला जर बरं वाटत नसेल तर मग थोडस धकून पण घ्यावं लागतं, समजून पण घ्यावं लागतं ना. बरे जाऊ द्या, तुमच्या भाऊजींची बडबड चालूच असते. कसं वाटतंय ते सांगा मला. छान आवरलंय का? मी आणखी आवरायचे. हे बघा, माझं झालं चिप्स वगैरे करून. हे माझ्या मम्मीचे बरं का, मम्मीने केलेले आहेत. हे बघा, मम्मीची चिप्स, ह्या साबुदाण्याचे पापड आहे, माझ्यासारखंच केलं सेम मम्मीने पण. याच्यामध्ये वेफर्स आहे, तिचं भरून ठेवलेलं आहे, कारण की त्यांना वाळू घालायला जागा नाही तिकडे ना. तर मग इकडं आता भैया कोणी येईल त्याच्याजवळ हे देईल. अजून देवघर आवरायचं बाकी आहे. हे ग्रंथ वगैरे आहेत ते व्यवस्थित कुठं तरी ठेवून, म्हणजे देवघर मी असं आठवड्यातून 2दा आवरतच असते, त्यामुळे एवढं काही घाण नाही काही. पण एकदा घासून वगैरे मंदिर, हे खालचं हे आवरलेले, हे पण आवरलं.
आता ही रॅकवरचे पूर्ण भांडे घासणार मी आणि लावून देणार. हे डब्बे पण नंतर घासणार आहे, आता नाही घासणार आहे, कारण की आता जर घासले ना तर मला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकतील, घरी आणणारच नाही. किती छान वाटतंय पण क्लीन वाटतंय ना, बरोबर आहे की नाही बरं. अजून भरपूर आवरायचं बाकी आहे. आणि स्वराजला शाळेत जायचं जीवावर आलेलं आहे, तर तुम्ही त्याचे नखरे बघू शकता, कसे नखरे करतोय शाळेत जायला. दररोजच येते त्याचं बरं का, शाळेत जायचं जीवावर येतं. बरंचसं काम बाकी आता आवरते मी पटपट. हे जे चिप्सचे वगैरे कॅरी बॅग आहे ते धुवून ठेवते. आता सध्या तर काही करायचं नाही मला, कारण की थोडं आताशी तब्येत बरी, आपलं रेग्युलरचं धुणं भांडे वगैरे बाकीचे. आणि मुलं काय करतात, इतकं खराब करतात ना, हे फ्रीज वगैरे कलिंगड वगैरे खातात, त्याच्यातच खातात आणि त्याच्यातच सांडतात. हे पण बाकी, आणखी हे पण आवरते आता सगळं बघू शकता. तर नंतर दाखवेल मी. चला, थँक्यू सो मच. चला तर यूट्यूब फॅमिली, आता आवरलेलं आहे माझं सगळं, तुम्ही बघू शकता. मी बोलले होते हे क्लीन करणार आहे, मी हे पण क्लीन केलं बघा. फ्रीज वगैरे घासलेलं आहे सगळं, भांडे वगैरे पण झाले, आता जस्ट आवरलं. फ्रीजचे भांडे ते घासून ठेवले, आता थोडे सुकले का मग मी ते लावून देईन. किचन ते बघू शकता. फक्त मी रॅकचे भांडे नाही घासले, ते राहून दिलं, कारण की दिवाळीच्या वेळेस काय झालं होतं, मी म्हणजे रॅक घासली आणि आतमध्ये घ्यायला लागले, तर इथून घेताना माझा पाय होता आणि माझ्या लक्षातच नाही आलं, तर म्हणजे इतकं लागलं होतं माझ्या पायाला की ना मला 3 टाके पडले होते. त्यामुळे मी ती रॅक काही काढणार नाही. नंतर 3 टाके पडले होते, त्यामुळे तेव्हापासून मला रॅकची भीती वाटते. आता जे आवरलं ते आवरलं, छान झालं सगळं आवरून. हे बघा, हे फक्त मी पेपर वगैरे चेंज कर. आणि समोरचं आता आवरलेलंच होतं सकाळी. आता गंमत बघा तुम्ही मुलांनी, हे बघा यांचं, हे असे रिकामी कामं करतात, दिवसभर चालू असतं. आणि याचं शाळेत जायचं जीवावर आलं का शाळा बुडून घरी राहतो, नाटकं करतो दररोज, आणि काहीच झालेलं नाही, काही पण रिकामे कामं वाढून ठेवतो मागं. आणि काय माहिती काय झाले, काय चाललं आमच्या मागचे, काही हे दुखणे बरेच होत नाही. आता स्वराजच्या हाताला काय झालं बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा कसं झालंय, पूर्ण बोट असं कातडं निघलं. आणि हे बघा ना बोटाला असं एक ना एक झालं का, एक संकट काहीतरी आहेच मागं. हे बघा, आता याला काहीतरी नवीनच बघू शकता तुम्ही. आता आवरलं सगळं. नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. आणि असेच आमचे नवीन नवीन ब्लॉग येत राहील. तर आज जसं तुम्ही बघितला डेली रुटीन मधला ब्लॉग होता, तसेच वेगवेगळे नवीन नवीन पद्धतीचे ब्लॉग येत राहील तुमच्यासाठी. नक्की बनवू आम्ही. आणि आपले शॉर्ट व्हिडिओ पण खूप छान असतात, नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल. धन्यवाद.